मंडळी नमस्कार. मंडळी आजच्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात कुक्कुटपालन व्यवसाय रोजगार निर्मितीसाठी एक प्रभावी माध्यम. याविषयी कृषी विज्ञान केंद्र जळगाव इथले विषय विशेषज्ञ प्राध्यापक किरण मांडवडे यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा ऐकूया ही मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कुक्कुटपालन व्यवसाय रोजगार निर्मितीसाठी एक प्रभावी माध्यम या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि या विषयाची माहिती घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे कृषी विज्ञान केंद्र जळगाव इथले विषय विशेषज्ञ किरण मांडवडे सरांना. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. सर, आजचा आपला विषय आहे कुक्कुटपालन व्यवसाय रोजगार निर्मितीसाठी एक प्रभावी माध्यम. माझा सगळ्यात पहिला प्रश्न सर हा आहे की कुक्कुटपालन हा जो व्यवसाय आहे त्याबद्दल काय सांगाल सर? नक्कीच मॅडम, आपण जर विचार केला तर कुक्कुटपालन हा असा व्यवसाय आहे की जो ग्रामीण निमशहरी भागामध्ये रोजगार निर्माण करणारा अत्यंत प्रभावी आणि जलद परतावा देणारा एक माध्यम आहे. बरं. आता आपण बघितलं तर कमी भांडवल, मर्यादित जागा आणि पशुवैद्यकीय सेवांच्या मदतीने हा व्यवसाय अंडी आणि मांस यांच्या वाढत्या मागणीमुळे एक शाश्वत उत्पन्न देऊन जातो. त्यामुळे महिला सक्षमीकरण असेल किंवा स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळणे असेल, या गोष्टींमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. तसेच आपण जर कधी बघितलं तर कुक्कुटपालन व्यवसाय जो आहे तो ग्रामीण भागासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तसेच जे काही ग्रामीण भागातले युवक असतील, शेतकरी बांधव असतील, सुशिक्षित बेरोजगार असतील, त्यांना महत्त्वाचं आहे. पूर्वी काय असायचं की कृषी हा व्यवसाय सगळ्यात मुख्य व्यवसाय म्हटला जायचा. बरोबर. हो. आणि त्याला जोडून व्यवसाय म्हणजे जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन झालं, शेळीपालन झालं, दुग्ध व्यवसाय झाले, असे बरेचसे जोड व्यवसाय केले जायचे. परंतु आता असा ट्रेंड आलेला आहे किंवा जळगाव जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर बहुतांश भागामध्ये किंवा बहुतांश तालुक्यांमध्ये कुक्कुटपालन व्यवसाय हा मुख्य व्यवसाय म्हणून बघितला जातो किंवा केला जातो. स्वतंत्र व्यवसाय असा म्हणून देखील त्याच्याकडे केला जातो. या व्यवसायामध्ये इतका फायदा असतो की हा एक स्वतंत्र व्यवसाय देखील बरेच जण करतात. सर, मला आता असं विचारायचं आहे की कुक्कुटपालन हा व्यवसाय जो आहे तो कोणत्या गोष्टींसाठी केला गेला पाहिजे किंवा केला जातो? जनरली आपल्या ग्रामीण भागातील पशुपालक बांधव असतील किंवा शेतकरी बांधव असतील किंवा युवक वर्ग असेल, त्यांना अतिशय महत्त्वाचा प्रश्न पडलेला असतो किंवा मनामध्ये एक प्रश्न असतो की जोड व्यवसाय कुठला करावा किंवा कोणता करावा. तर अशा वेळेस कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून असेल किंवा आकाशवाणीच्या माध्यमातून अशी आम्ही बऱ्याचशा शेतकरी बांधवांना सांगत असतो की कुक्कुटपालन व्यवसाय अतिशय चांगला आहे की याच्यामध्ये तो प्रामुख्याने 2 बाबींसाठी केला जातो. पहिली मुख्य बाब म्हणजे मांस उत्पादन, दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अंडी उत्पादन. बेसिक गोष्टीपासून जर विचार केला तर मला असं नमूद करायचं वाटतं की सध्या स्थितीमध्ये भारतात कुक्कुटपालनाचे 3 स्तर आढळून येतात. बरं. पहिला स्तर म्हणजे बॅकयार्ड किंवा परसबागेतील कुक्कुटपालन. बरं. बॅकयार्ड किंवा परसबागेतील कुक्कुटपालन म्हणजे काय की ज्या शेतकरी बांधवांकडे, महिला भगिनींकडे किंवा जे काही घरच्या घरी हा व्यवसाय करू इच्छितात, जागा नाही आहे, भांडवल नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये घराच्या पुढच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला एक 10 पक्षी, 20 पक्षी, 30 पक्षी सांभाळून घरचं जे काही वेस्ट मटेरियल असेल, भाजीपाला असेल किंवा त्याचं जे काही टाकाऊ पदार्थ असतील ते त्यांना देऊन आणि भाताची तूस किंवा चुणी वगैरे देऊन त्याच्यावरती ज्या पक्ष्यांचं गुजराण करणं आणि मग त्यांच्या माध्यमातून मांस उत्पादन असेल, अंडी उत्पादन असेल ते घेणं. आता याच्यामध्ये कसं असतं की 20 ते 50 पक्षी शेतकऱ्यामार्फत पाळले जातात. हा झाला पहिला स्तर. त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा स्तर म्हणजे ग्रामीण भागातील कुक्कुटपालन. यामध्ये साधारणतः 500 पक्षी पाळले जातात. यात वेगवेगळ्या संस्थांमार्फत कुक्कुटपालनासाठी खास तयार केले गेलेले पक्षी पाळले जातात. हे पक्षी मांस आणि अंडी या दोन्हींच्या उत्पादनासाठी वापरले जातात. आता परसातल्या आणि ग्रामीण कुक्कुटपालनाद्वारे तयार होणारी अंडी व मांस बाजारपेठेमध्ये म्हणजे आपण पहिला स्तर आणि दुसरा स्तर जर बघितला तर बाजारपेठेमध्ये फक्त 30% वाटा आहे. बरं. म्हणजे बॅकयार्ड पोल्ट्री आणि ग्रामीण भागातील कुक्कुटपालन यांचा वाटा बाजारपेठेमध्ये 30% आहे. आणि तिसरा 70%. उरलेला जो 70% जो वाटा आहे तो तिसऱ्या स्तराचा आहे. म्हणजे तिसरा स्तर आता कोणता आहे तर तो आहे व्यावसायिक कुक्कुटपालन. व्यावसायिक कुक्कुटपालन म्हणजे कोणतं की कमर्शियल स्तरामध्ये ब्रॉयलर फार्मिंग आणि कमर्शियल स्तरामध्ये लेअर फार्मिंग
म्हणजे ज्याला आपण अंडी उत्पादन म्हणतो आणि मांस उत्पादन म्हणतो, परंतु हे व्यावसायिक स्तरावरती. आता याच्यामध्ये काय असतं की मोठ्या प्रमाणात म्हणजे लाखो पक्षी एकेका फार्मवर पाळले जातात. हे आधुनिक पद्धतीने केले जाणारे कुक्कुटपालन असून त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हा वाटा हा बाजारपेठेच्या 70% आसपास आहे. बरं. या तीनही प्रकारच्या कुक्कुटपालनाची स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये आहेत आणि हे तीनही स्तर व्यवसायाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहेत. शेतीशी संबंधित जोड व्यवसाय करताना आपण डेअरीबद्दल पण बोलतो. बरेच जण गाई म्हशी जे असतात ते सुद्धा असतात त्यांच्याकडे. त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं शेळीपालन सुद्धा असतं आणि कुक्कुटपालन असतं. तर कुक्कुटपालनच करावं तर हा म्हणजे खूप जास्त याच्यामध्ये फायदा आहे किंवा याच्यामध्ये काय काय संधी आहेत की ज्यामुळे हा व्यवसाय जो आहे तो करताना आपला जो युवा वर्ग आहे किंवा जे पशुपालक बंधू आहेत त्यांना त्याचा खूप फायदा होतो, असं काही आहे का सर? त्याच्याबद्दल सांगा. निश्चित मॅडम, अतिशय महत्त्वाचा प्रश्न तर आहेच, परंतु आजच्या युवकांच्या मनातला प्रश्न तुम्ही विचारला की आम्ही करावं काय आणि हाच का करावा. तर माझं असं म्हणणं नाही की हाच करावा. एक जोडव्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही कुक्कुटपालन करू शकता, शेळीपालन करू शकता, डेअरी व्यवसाय बी करू शकता. परंतु कुक्कुटपालन जर कधी आपण व्यवसाय बघितला, त्याचा विचार जर केला, कमी भांडवलामध्ये, कमी जागेमध्ये, कमी पाण्यामध्ये अतिशय चांगला व्यवसाय डोळ्यासमोर जर आला तर निश्चितपणे कुक्कुटपालन व्यवसाय येतो. तो का? तर मांस उत्पादनासाठी किंवा मांसल उत्पादनासाठी आपण कुक्कुटपालन व्यवसाय करतो. साधारणतः आपण जर कधी ब्रॉयलरच्या माध्यमातून जर विचार केला, ब्रॉयलर म्हणजे मांस उत्पादन, तर 1 ते 45 दिवसामध्ये साधारणतः त्या पक्ष्यांचं संवर्धन केलं जातं, वजन वाढवलं जातं आणि साधारणतः परिपक्व झाल्यानंतर ते आपण विक्री करतो. आता मला सांगा की 45 दिवसांमध्ये आपल्याला उत्पन्न मिळवून देणारा दुसरा कोणता तरी व्यवसाय नाही आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणून घ्या की जसं एक नोकरदार वर्गाला एका महिन्याच्या पाठीमागे एक फिक्स असा खूप कमी कालावधीमध्ये जो आहे हा पटकन तुम्हाला फायदा असा करून देणारा व्यवसाय. जसं की एखाद्या नोकरदार वर्गाला एक ठराविक महिन्यानंतर त्याचं वेतन किंवा मानधन मिळतं, त्याच प्रकारे आपल्याला एक 45 दिवसाच्या नंतर एक फिक्स ठराविक असं जे काही परतावा असतो किंवा इन्कम असतं ते सुरू होऊन जातं. आता साधारणतः आपल्याकडे मांसल उत्पादनासाठी आपल्या भागामध्ये किंवा जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर दुहेरी बाबतीत केला जातो. म्हणजे एक आहे स्वतः आणि दुसरा आहे करार पद्धतीने. अच्छा. स्वतः करत असताना आपल्याला स्वतः पोल्ट्री फार्मचा म्हणजे पोल्ट्री फार्म असेल त्याचा उभारणीचा किंवा बांधणीचा खर्च करावा लागतो. त्यानंतर पक्षी आणण्यापासून ते वाढवण्यापासून पक्षीचं खाद्य त्याचा खर्च करावा लागतो, मेडिसिन असतील त्याचा खर्च करावा लागतो. त्यानंतर जे काही त्यांचं वेगवेगळ्या दिवसाचं जे काही व्यवस्थापन आहे ते देखील आपल्याला बघावं लागतं आणि आपल्याला देखील स्वतःच त्यांची विक्री करावी लागते. म्हणजे स्वतः पक्षी आणण्यापासून तर त्या विक्रीपर्यंत आपल्याला स्वतः त्यांचं व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट करावं लागतं. हे केव्हा की जेव्हा ते स्वतः ते व्यक्ती किंवा कुक्कुटपालक व्यावसायिक स्वतः करतायत. बरोबर. आणि याच्यामध्ये रिस्क खूप असते. आणि दुसरं आहे करार पद्धत. करार पद्धतीमध्ये काय असतं की आपल्याला स्वतःचा पोल्ट्री फार्म किंवा जे शेड असतं ते बांधावं लागतं. नंतर जे असतं ते आपल्याला कंपनीशी करार करावं लागतं. म्हणजे जे काही बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत, खाजगी किंवा वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्या कंपन्याचा चॉईस हा संबंधित शेतकऱ्याचा असेल, परंतु किमान 1500 पक्ष्यांपासून ते 5000, 10,000 आणि जास्त अशा कॅपॅसिटीपर्यंत आपण पोल्ट्री फार्म जर बांधले तर पक्षी आणण्यापासून त्यांचं जे काही तुम्ही आता सांगितलं मेडिसिन असेल, खाद्य असेल आणि त्याची विक्री असेल संबंधित ते कंपनी करते. आता वजनाच्या रेशोनुसार त्या परताव्यानुसार आपल्याला तो साधारणतः संपूर्ण पक्षामागे आपल्याला त्या परतावा मिळतो कंपनीकडून. याच्यामध्ये रिस्क ही आपली 0 असते. आता तुम्ही सांगितलं सर की हे दोन्ही पद्धती तुम्ही आता सांगितल्यात आणि मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं की त्यात थोडं रिस्कही असते, काही आव्हानं देखील आहेत. तर मला आता तेच विचारायचं आहे की हा व्यवसाय जेव्हा करायला घेतो तर त्यावेळी त्यासमोर कुठली कुठली आव्हानं आहेत, तुम्ही काय सांगाल? नक्कीच मॅडम, की एक गोष्ट नमूद करू इच्छितो मी की ह्याच्यामधलं साधारणतः पहिली महत्त्वाची बाब अशी की जलद परतावा मिळतो आणि नफा मिळतो. बरोबर. ठीक आहे. याच्यामध्ये ब्रॉयलर पक्षी असतील साधारणतः मी सांगितलं की 6 ते 8 आठवड्यात
त्यांना विक्रीयोग्य तयार करतो आणि अंडी देणाऱ्या ज्या कोंबड्या असतील साधारणतः 18 ते 20 आठवड्यानंतर अंडी द्यायला सुरुवात करतात. त्यामुळे जो नफा मिळतो 20 ते 30% वाढू शकतो. दुसरं, ग्रामीण भागात हा रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचा व्यवसाय आहे. विशेषतः ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी जिथे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून याचा उपयोग होतो. तसेच विविध व्यवसायात केवळ अंडी मांस नाही तर यामध्ये फीड किंवा खाद्य बनवणं, जसं की आपण बघतो की मांस अंडी उत्पादन म्हणून या व्यवसायाकडे बघितलं जातं. हो. परंतु काही जे काही युवक वर्ग असतील किंवा पशुपालक बांधव असतील याच्यामध्ये फीड बनवण्याचे प्लॅन देखील त्या ठिकाणी टाकलेले आहेत, म्हणजे फीड सप्लाय करतात. तसेच काही युवक जे हे औषधोपचार जे असतील त्यांच्या सेवा पुरवतात, म्हणजे साधारणतः जे काही मेडिसिन असतील ते मेडिसिन पुरवतात. त्याच्यानंतर मार्केटिंगसाठी देखील काही साधारणतः जी टीम असेल ती टीम काम करत असते. शेड बांधकामासाठी देखील काही टीम काम करत असते. म्हणजे माझा सांगायचा उद्देश किंवा तात्पर्य असा आहे की फक्त 2 बाबींसाठी हा व्यवसाय सीमित राहिलेला नाही आहे. बरोबर. त्याच्या पलीकडे देखील या व्यवसायाने झेप घेतलेली. याच्यामध्ये जे काही खाद्य असेल, खाद्य निर्मिती आहे, मेडिसिन आहे, मेडिसिनच्या सेवा असतील, शेड बांधकाम असेल, त्याच्यानंतर मार्केटिंग आहे. त्याच्यामध्ये देखील आमच्या शेतकरी बांधवांना किंवा पशुपालक बांधवांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच घरातील उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून गावरान जे पक्षी असतील त्या पाळून देखील आमच्या महिला भगिनींना, आपण जर बघितलं तर महिला भगिनींना हमखासचे 2च असे महत्त्वाचे जोड व्यवसाय. पहिला आहे शेळीपालन, दुसरा आहे कुक्कुटपालन. आज तुम्ही ग्रामीण भागामध्ये कुठेही जा, आमच्या महिला भगिनींकडे शेळ्या आणि पक्षी ह्या असतात म्हणजे असतात. आणि मग ते काही दैनंदिन कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी करडे विकणे किंवा पक्षी विकणे, त्यामधून मुलांची फी भरणे, त्यामधून जे काही दररोजचे खर्च असेल तो भागवणे. कारण मुख्य पिकाचं उत्पन्न यायला आपल्याला ठराविक कालावधी जाऊ द्यावा लागतो. अगदी. सर, तुम्ही आता जसं सांगितलं टप्प्याटप्प्याने की कुक्कुटपालन व्यवसायामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी मनुष्यबळ हे लागतंच. तर मला असं विचारायचं आहे सर की रोजगार निर्मितीसाठी हे माध्यम जे आहे ते खूप चांगलं आहे असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच. आता ग्रामीण भागामध्ये हा व्यवसाय रोजगार निर्मितीसाठी अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे. की आता मी जसं सांगितलं की बऱ्याच ठिकाणी जे काही शेतकरी बांधव असतील किंवा पशुपालक बांधव असतील ते जे काही अनुभवाच्या जोरावर किंवा छोटे मोठे ट्रेनिंग जरी घेतली तरी शेती करत असताना एक म्हणजे कुक्कुटपालनाचा व्यवसाय टाकतात. आता आम्ही केविकेच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी जातो तर बऱ्याच शेतकरी बांधवांनी छोटे पक्ष्यांचं संवर्धन केलेलं आहे. त्यांना त्याच्या माध्यमातून मांस विक्री करून परतावा मिळतो किंवा अंडीच्या माध्यमातून परतावा मिळतो. आता तुम्हाला सांगायचं झाल्यास उदाहरण तर असंख्य आहेत, परंतु एक उदाहरण सांगतो. जळगाव जिल्ह्यामध्ये पारोळा तालुका आहे. पारोळा तालुक्यामध्ये नगाव म्हणून गाव आहे आणि तिथे ज्ञानेश्वर पाटील म्हणून आमचे एक शेतकरी बांधव आहेत. ते साधारणतः शेती करत असताना त्यांच्याकडे भरपूर पिकं आहेत, म्हणजे तुमची ज्वारी असेल, भुईमुग असेल, मका असेल, चारा पिकं आहेत. परंतु आपल्या शेतीमध्ये एक शाश्वत जोडव्यवसाय राहावा म्हणून त्यांनी छोटासा शेळीपालन व्यवसाय टाकला आहे आणि छोटासा कुक्कुटपालन व्यवसाय टाकलेला आहे. ते मुख्य व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकले असते, परंतु एक मुख्य पीक येताना कुठेतरी वेळ चालला जातो. आपल्याला अर्थार्जन करणं फार गरजेचं असतं. म्हणून ज्ञानेश्वर पाटलांनी त्यांनी छोटासा कुक्कुटपालन व्यवसाय टाकला आणि त्याच्या माध्यमातून पक्षी विक्री असेल किंवा अंडी विक्री असेल किंवा घरगुती अंडीचा त्या ठिकाणी वापर असेल. याच्यामुळे काय झालं की त्यांना एक शाश्वत त्या ठिकाणी जोड व्यवसाय मिळाला आणि त्याच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी जो काही परतावा असेल, छोटा का असे ना, त्या ठिकाणी परतावा सुरू झाला आणि आपली असेल किंवा इतर भागातली असेल त्या ठिकाणी रोजगार पण सुरू झाला आणि नोकरीच्या मागे किंवा उत्पन्नाच्या मागे किंवा इतर सोर्सेसच्या मागे न धावता एक भरवसाचा व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी बरेच शेतकरी बांधव त्या ठिकाणी जोड व्यवसाय म्हणून करतायत. बरं. आता मला असं विचारायचं आहे सर की आत्तापर्यंत तुम्ही फायदे सांगितलेत. आता मला असं सांगा ना की हा व्यवसाय करताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, म्हणजे कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून या व्यवसायामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना कुठेही नुकसान सहन करावं लागणार नाही? निश्चितपणे मला असं नमूद करावंसं वाटेल की या व्यवसायामध्ये आपण एक काळजी घेणं गरजेचं आहे की व्यवस्थापन. मग ते ब्रॉयलर पोल्ट्री फार्मिंग असो किंवा लेअर पोल्ट्री फार्मिंग असो, व्यवस्थापन फार गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. व्यवस्थापनामध्ये शेड कसं आहे, शेडमध्ये स्वच्छता कशी आहे, एक बॅच गेल्यानंतर किमान 15 ते 20 दिवसांचा कालावधी
ठेवणं किंवा अंतर ठेवणं गरजेचं आहे. तो पूर्ण निर्जंतुक करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी बॅच आणणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की पक्ष्यांना होणारे रोग किंवा आजार ते देखील होऊ नये म्हणून एक प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे. झाल्यानंतर त्यांची व्यवस्थित उपाययोजना देखील करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या भागामध्ये आपण जर विचार केला तर वेगवेगळे असे जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य रोग आहेत. त्याच्यामध्ये मानमोडी असेल की श्वास घ्यायला त्रास वगैरे होतो, मग त्याच्यामध्ये वेळेत लसीकरण करून घेणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये देवी रोग आहे. देवी रोगमध्ये साधारणतः पक्ष्यांच्या तुऱ्यावर किंवा डोळ्यांच्या भोवती किंवा पायावर फोड येतात, जखमा होतात, त्यांना त्रास होतो. अशा वेळेस देवीची लस देणे फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर रक्तहिगवण आहे, कॉक्सिडिओसिस म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये विष्ठेतून रक्त येणे किंवा पक्ष्यांचे जे सुस्त होऊन पंख गळून बसणे, अशा वेळेस जे काही पक्ष्यांचे जे भांडे असतील किंवा जे काही इतर उपकरणे असतील ते स्वच्छ ठेवणे किंवा त्यांचा व्यवस्थित औषधोपचार करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर गंभीरो पण अतिशय महत्त्वाचा रोग आहे. गंभीरोमुळे काय होतं की पिल्ले एकमेकांजवळ थवा करून बसतात आणि पांढरी आगवण होते आणि पक्ष्यांची रोगप्रतिकार क्षमता फार कमी होऊन जाते. त्यामुळे पक्षी दगावण्याची शक्यता फार दाट असते. अशा वेळेस गंभीरोचे देखील लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर आहे श्वसनाचे वेगवेगळे आजार होतात. पक्ष्यांना खोकला येणे, नाकातून पाणी येणे, गरगरच आवाज येणे, अशा वेळेस पक्ष्यांना अँटीबायोटिक देखील देणे हे गरजेचं आहे. त्यानंतर रोग येऊच नाही म्हणून त्यांना वेगवेगळ्या वेळापत्रकानुसार लसीकरण करणं गरजेचं आहे. स्वच्छतेसाठी शेडमधील किंवा लिटर जे असतं ते कोरडे ठेवावे, जेणेकरून लिटर जर कधी ओले झाले तर त्याच्यामध्ये प्रादुर्भाव होण्याची शक्यता दाट असते. पाण्याचे भांडे दररोज स्वच्छ करणे देखील फार गरजेचे असते. बाहेरचे लोक आतमध्ये येताना शेडच्या बाहेरील व्यक्तींना प्रवेश देऊ नये, कारण त्यांच्यामार्फत विषाणू आतमध्ये येऊ शकतात. अशा छोट्या छोट्या बाबी असतील त्या देखील भविष्यामध्ये फार प्रभावी ठरू शकतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टींच्या काळजी अगोदर जर घेतली तर निश्चितपणे आपण कुक्कुटपालन व्यवसाय जो असो, मग तो लेअर असो किंवा ब्रॉयलर असो, अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करू शकतो. सर, जेव्हा व्यवसाय करण्याची गोष्ट येते तर त्यावेळी आर्थिक नियोजन देखील खूप महत्त्वाचं असतं. निश्चित. तर आता कुक्कुटपालन व्यवसायाबद्दल आपण बोलतोय, तर या व्यवसायाशी संबंधित काही सरकारी योजना आहेत का की ज्याच्याबद्दल आपण आपल्या शेतकरी बांधवांना किंवा पशुपालक बंधूंना सांगू शकतो? निश्चितपणे शक्यतो माझं तर असं मत आहे की आमच्या पशुपालक बांधवांनी किंवा शेतकरी बांधवांनी कुठल्याही योजनांवरती किंवा कुठल्याही अनुदानावरती अवलंबून न राहता स्वतःच आपण व्यवसाय करून आणि दुसऱ्यांना कसा रोजगार देता येईल या माध्यमातून विचार करणं गरजेचं आहे. प्रथम तर आमच्या शेतकरी बांधवांनी किंवा ज्यांना ज्यांना कुक्कुटपालन व्यवसाय करायचा आहे किंवा या व्यवसायामध्ये उतरायचं आहे त्यांनी सर्वप्रथम त्या व्यवसायाचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. मग ते तुम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून, पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून, जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून कुठूनही घ्या, परंतु पहिले प्रशिक्षण घ्या आणि नंतरच त्या व्यवसायामध्ये पडा. व्यवसाय करण्याच्या अगोदर मग योजना कोणकोणत्या आहेत किंवा त्याची माहिती काय काय आहे त्याचा देखील आढावा घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये साधारणतः पशुसंवर्धन विभागामार्फत जे काही वेगवेगळ्या योजना असतील, जिल्ह्यांतर्गत योजना असेल, नाविन्यपूर्ण योजना आहे, त्याच्यामध्ये जी काही जिल्हा परिषद काही राबवते, काही नाविन्यपूर्ण योजना असतील किंवा काही राज्य शासनामार्फत राबवल्या जातात. त्याच्यामध्ये काही पक्षी आणि खाद्य दिले जातात. त्याच्यामध्ये जो काही ठराविक क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया देखील शासनामार्फत तो तपासला जातो. तसेच नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनच्या अंतर्गत देखील आपण वेगवेगळ्या जे काही डेअरी व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल, शेळीपालन व्यवसाय, ते देखील आपण त्या योजनांचा आपण लाभ घेऊ शकतो. त्याच्यानंतर जे काही मोठ्या प्रमाणात करायचं असेल, नाबार्डच्या माध्यमातून देखील आपण त्याचं जॉईंट कॅपिटल व्हेंचरच्या माध्यमातून त्याचं मदत घेऊ शकतो किंवा त्याचा आपण आढावा घेऊ शकतो. थोडक्यात सांगायचं तात्पर्य एक की योजना किंवा अनुदान जे आहे हे काही फारच मोठं आमूलाग्र बदल करणारी एक दुवा नसून तो आमच्या शेतकरी बांधवांना व्यवसाय टाकण्यासाठी एक प्रेरणा देण्यासाठी, एक सुरुवात करण्यासाठी, एक महत्त्वाचा चालू करण्यासाठी एक प्रेरक ठरू शकतो. आणि नंतर मग एकदाचा चालू झाला की नंतर तोच व्यक्ती दुसऱ्या लोकांना देखील त्या ठिकाणी रोजगार निर्माण करू शकतो. निश्चितच. सर, जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल? निश्चितपणे मी एकच सांगू इच्छितो, आपण म्हणतो ना की सगळ्यांनी ज्ञानाचा फायदा घ्यावा, सुशिक्षित व्हावं, वेल एज्युकेटेड व्हावं, त्यानंतर
प्रत्येकाचं स्वप्न असतं की नोकरी करावी, मग ती शासकीय असो, निमशासकीय असो किंवा खाजगी असो. परंतु माझं असं म्हणणं आहे की नोकरीच्या माध्यमातून आपण तर करतोच, परंतु नोकरी जर नाही लागली तर हताश न होता आपण स्वतः एक व्यवसाय टाकला पाहिजे. युवा उद्योजक बनणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून ब्रॉयलर पोल्ट्री फार्मिंग, लेअर पोल्ट्री फार्मिंग, फीड बनवणं, त्यानंतर कुक्कुटपालनाच्या माध्यमातून जे काही खत असतं ते देखील आपण चांगल्या पद्धतीने बाहेर शेतकऱ्यांना विक्री करू शकतो आणि वेगवेगळ्या मल्टीपर्पजच्या माध्यमातून त्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी परतावा मिळू शकतो. तर शेतकरी बांधवांनी किंवा पशुपालक बांधवांनी खचून न जाता एक कुक्कुटपालनाच्या व्यवसायाकडे एक सकारात्मक दृष्टिकोनातून बघावं आणि निश्चितपणे तो व्यवसाय करावा. तत्पूर्वी त्या व्यवसायाचं प्रशिक्षण किंवा जुजबी ज्ञान किंवा चांगलं ज्ञान घेणं गरजेचं आहे आणि नंतरच त्या व्यवसायामध्ये उतरावं. निश्चितपणे सगळ्या शासकीय यंत्रणा असतील किंवा KVK ह्या आपल्या सहकार्यासाठी कटिबद्ध आहेत, हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. निश्चितच. आणि मला असं वाटतं एक गोष्ट आणखी लक्षात ठेवली पाहिजे की ज्यावेळी आपण स्वतःचा व्यवसाय करतो तर त्यावेळी आपण स्वतःसोबत इतरही 10 लोकांना जोडतो आणि इतरही 10 कुटुंब जे आहेत त्यांच्याही व्यवसायाविषयी आपण जी आहे ती सुरुवात करून देतो. सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि इतकी छान माहिती आपल्या शेतकरी बांधवांना दिली आहे, यासाठी जळगाव आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. मंडळी, आत्ताच आपण कुक्कुटपालन व्यवसाय रोजगार निर्मितीसाठी एक प्रभावी माध्यम याविषयी कृषी विज्ञान केंद्र जळगाव इथले विषय विशेषज्ञ प्राध्यापक किरण मांडवडे यांची